नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ आहे कयानी बेकरी. ही एक सगळ्यात जुनी इराणी बेकरी आहे. याची सुरुवात झाली 1904ला. तर साधारणपणे 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष याला झालेली आहेत. ह्याचा ॲड्रेस आहे जेर महाल अपोजिट आयनॉक्स थिएटर, मरीन लाईन्स, मुंबई. आणि जर तुम्ही CST वरून इथे येत असाल तर तुम्ही टॅक्सीने हार्डली 10 ते 15 मिनटात इथपर्यंत पोहोचून जाल. याची टायमिंग्स आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. जर तुम्ही CST किंवा मुंबई फिरायला येत असाल तर डेफिनेटली तुमच्या बकेट लिस्टमध्ये इराणी कॅफेज किंवा इराणी बेकरी असायला हवी. तर त्यापैकी ही सगळ्यात जुनी कयानी बेकरी. अशा प्रकारे पूर्ण ॲम्बियन्स पण तुम्हाला दिसेल की जी जुनी वाईब आहे, ओल्ड स्ट्रक्चर आहे, फर्निचर आहे ते अजूनही जसच्या तसं ह्या बेकरीत तुम्हाला बघायला मिळेल. तर बघूया आम्ही काय काय ऑर्डर केलेलं. तर सगळ्यात पहिले आम्ही कयानी स्पेशल कस्टर्ड इथे ऑर्डर केलेलं. रास्बेरी सोडा आणि जिंजर एल म्हणून आहे, हे जे येलो कलरचं हे ऑर्डर केलेलं. तर रास्बेरी सोडा हा छान वाटला प्यायला. जिंजर एल आहे त्याच्यामध्ये जिंजरची जास्त चव होती, म्हणजे एक प्रकारचा झेस्ट होता तिखट. पण रास्बेरी सोडा हा मला छान वाटला. पूर्वी हे काचेच्या टिपिकल बॉटल्समध्ये मिळायचे, आता त्यांनी प्लास्टिक बॉटल्समध्ये द्यायला सुरुवात केली आहे. लंचला आम्ही इथे गेलेलो त्यामुळे आम्ही इथे ऑर्डर केलेली एक भुर्जी पाव. तर ही अशी प्रकारे छान मसाले भुर्जी आहे आणि पाव ऑर्डर केलेले. आणि व्हेजमध्ये आम्ही इथे घेतलेलं पनीर भुर्जी पाव. तर आम्हाला जास्त काही ऑप्शन्स बघायला नाही मिळालेत म्हणून आम्ही इथे फटाफट हे ऑर्डर केलेलं, कारण की बऱ्यापैकी फुल होतं रेस्टॉरंट. तर आम्ही अशा प्रकारे फटाफट ह्या ऑर्डर दिलेल्या आणि सोबत त्यांचा फेमस मावा केक पण आम्ही मागवलेला. पनीर भुर्जी पावची पण म्हणजे टेस्ट म्हणू शकतो, क्वालिटी छान वाटली. टेस्ट तर ऑफकोर्स सगळ्या पदार्थांची छानच वाटली आणि आहे. आणि फक्त पाव जे आहे ते त्यांनी जरा कडक म्हणजे असे ड्राईश होते, सॉफ्ट नव्हते, जे भुर्जीसोबत मिळालेले दोन्ही टाईपच्या. पण टेस्ट वाईज आणि क्वांटिटी वाईज आम्हाला हे सर्व लंचसाठी पुरलं. 3 जणांना आम्ही इतकी क्वांटिटी मागवलेली आणि सोबत एक्स्ट्रा पाव पण तुम्ही घेऊ शकता. आणि डेफिनेटली इराणी कॅफेला तुम्ही जातात तर त्यांची स्पेशालिटी म्हणजे बन मस्का आणि चहा, इराणी चहा. तर आम्ही इथे मागवलेला इराणी चहा आणि हा खूप सुंदर बन मस्का. बन मस्का अतिशय सॉफ्ट होता आणि बऱ्यापैकी त्याला बटर लावलेलं होतं. अशा प्रकारे त्यांनी ग्लासेसमध्ये चहा आणि बन मस्का सर्व केला. तर 3 लोकांसाठी आम्हाला टोटल कॉस्ट पडली 800 रुपीज लंचची. जेवढं आम्ही ऑर्डर केलेलं ते आम्ही 800 रुपीज इथे पे केलेले. तर अशा प्रकारे हा कयानी बेकरीचा एक्सपिरियन्स होता, मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि हे त्याचं आउटर तुम्हाला लोकेशन कळतं आहे की रोड टचच आहे. तर डेफिनेटली तुमच्या बकेट लिस्टमध्ये याला इन्व्हॉल्व करा आणि व्हिजिट करा आणि तुमचा एक्सपिरियन्स आम्हाला कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.